आपण बघितलं की बांगलादेशमध्ये जो हिंदूंवरती अत्याचार होतो त्या अत्याचार विरोधामध्ये शिवसेना पुण्यामध्ये आक्रमक झाली आहे। पुण्यामध्ये जो काल चौक आहे बालगंधर्व चौक, त्या चौकामध्ये बांगलादेशचा झेंडा जाळला गेला आणि आता नरपतगिरी चौकामध्ये शिवसेना आंदोलन करताना दिसते। काय सांगाल, काल चौकामध्ये झेंडा जाळला, आज नरपतगिरी चौकामध्ये आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे आणि कधी आंदोलन थांबणार? ज्या वेळेस भारताने बांगलादेशची मुक्तता केली पाकिस्तानपासून त्यावेळेस 24% तिथे हिंदू समाज होता। आम्ही समाजाचं काही बोलत नाहीये, परंतु 24% तिथे हिंदू समाज होता। आज अशी परिस्थिती आहे, तिथं 8%वरती हिंदू समाज आलाय। म्हणजे बांगलादेश पण पाकिस्तानच्या धर्तीवर चाललंय का? ते ठीक आहे, तुम्ही मुस्लिम राज्य म्हणताय, पण याचा अर्थ दुसऱ्या धर्मांची गळचेपी करायची का? भारतामध्ये आपण हिंदू राष्ट्र आपण सर्व धर्म समभाव या पद्धतीने चालतो। आज आमचे मुस्लिम मावळे छत्रपतींच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे होते, बाळासाहेबांच्या सैन्यामध्ये पण आमचे मुस्लिम मावळे आहेत आणि ते आमच्या खांद्याला खांदा लावून चाललेले आहेत। याचा अर्थ धर्मभेद जातभेद होतो का? तर नाही। यांनी जातीवरती धर्मावरती येऊन त्यांनी तिथं जे अल्पसंख्याक आहे त्यांच्यावरती हल्ले चालवलेत, ते हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे। आपण भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही देश आहे। जर आपण सर्व धर्म समभाव आपण सगळ्यांना सामावून घेतो तर मग बाहेरच्या देशांमध्ये हिंदूंवरती अन्याय का? हा बाळासाहेबांची शिवसेनेची फार पूर्वीपासून भूमिका आहे। चुकीच्या पद्धतीने जर हिंदूंवरती अन्याय होत असेल तुम्ही सामावून घ्या ना। आम्ही जसं आमच्या बांधवांना सामावून घेतलेलं आहे, आम्ही एकच आहे, आम्ही कधी वेगळे नव्हतोच। पाकिस्तान पण बांगलादेश पण हिंदुस्थानामधनच वेगळा झालेला आहे। याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही काही करायला, हिंदूंवरती अन्याय करायला तुम्ही मोकळे, तसं नाहीये। लक्षात ठेवा, तुमच्या बऱ्याचशा गोष्टी आमच्यावरती डिपेंड आहेत। जर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनी जर उतरलो तर एक बांगलादेशी भारतामध्ये तुम्हाला दिसणार नाही। याची दखल सरकारने घ्यावी, मोदी सरकारने घ्यावी, अशी आमची पहिल्यांदा शिवसेनेची स्टाईल आहे। विनंती करायची, नंतर मग आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करायला मोकळे। नरेंद्र मोदीजी साहेबांनी काय केलं पाहिजे असं मला वाटतं? 100% त्यांनी दखल घेऊन, जसे त्यांनी डायरेक्ट त्यांचं प्लेन पाकिस्तानमध्ये वळवलं आणि पंतप्रधानांना जाऊन भेटले, त्या पद्धतीने त्यांनी, आम्ही असं म्हणतो की त्यांनी बांगलादेशमध्ये जावं। त्यांनी तिथल्या त्या शेख हसीना ज्यावेळेस त्यांच्यावरती संकट आलं त्यावेळेस ते भारतात आले सगळ्यात पहिल्या। आजवरचा इतिहास आहे, आपण कधी कुणावरती आक्रमण भारताने केलेलं नाहीये, हिंदुस्थाननी कधी कोणावरती आक्रमण केलेलं नाहीये। परंतु जर कोणी आक्रमण केलं तर त्याला तेवढ्याच ताकदीने आपण त्यांना हे पण केलेलं आहे। तर आमचं मोदींना एवढंच विनंती आहे की जे तुम्ही मध्यस्थी करून जे जसं तुम्ही हे रोखलं होतं युद्ध, विश्वगुरु म्हणून तुम्ही युद्ध रोखलं होतं, तसंच आपल्या हिंदूंवरती जो अत्याचार होतो तेवढा थांबवा, हीच आमची हात जोडून मोदींना विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे जे काय बीजेपीचं सरकार आता महाराष्ट्रामध्ये पण आलंय, फडणवीस मुख्यमंत्री झालेत, हे हिंदुत्वावरतीच मुख्यमंत्री झालेले आहेत, हिंदू म्हणूनच मुख्यमंत्री झालेत, त्या बाबतीत काय सांगाल? मुळात आम्ही ते सरकार आलंय हे मानतच नाही। हा सगळा ईव्हीएमनी केलेला त्यांना करिश्मा आहे, या पलीकडे काही नाही। बॅलेट पेपर वर तुमच्याकडे आहे ना, बॅलेट पेपर घ्या ना, इलेक्शन तुम्हाला काय अडचण आहे? बॅलेट पेपरवर घ्या, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। ज्या वेळेस पोस्टल मतं येतात, पोस्टल मतामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक पुढे, शिवसेनेचा उमेदवार पुढे। जर तुमच्यामध्ये हिंमत आहे ना, का नाही मग बॅलेट पेपरवरती घेत? आणि याच मोदींनी 2014च्या आधी विरोध केला ईव्हीएमला, मग तो विरोध गेला कुठं? का तुम्ही मॅनेज केलं सगळं? नक्की चाललंय काय? बॅलेट पेपरवर घ्या, आम्ही आमचे सगळे राजीनामे देतील, तुम्ही बॅलेट पेपरवर घोषणा तर करा, बघ कळल घोडा मैदान लांब आहे का जवळ येते। नक्कीच आपण बघितलं की मुस्लिम बांधव पण आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, जो बांगलादेशमध्ये अत्याचार हिंदूंवरती होतोय त्या हिंदूंच्या आरक्षण किंवा त्यांचं जे रक्षण करायचे त्यासाठी तुम्ही इथं आंदोलनाला बसलेले आहेत, काय सांगाल? जसे आम्ही मुस्लिम समाज या देशात सुरक्षित आहे, तसा आम्ही बांगलादेशमध्ये पण पाहिजे की जे आमचे मुसलमान लोक आहे ते सगळे हिंदू लोकांची संरक्षण करायची। जसे आम्ही एक सर्व धर्म एकत्र राहतात तसं तिकडे पण राहायला पाहिजे। आणि आमचे बरेचसे मुसलमान लोकांनी याच्या विरोधात बोललेलं आहे, काल रॅली पण काढली होती, मुंबईत पण रॅली काढली होती। आम्ही यांच्या विरोधात आहे, कारण आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र राहायला पाहिजे। जर असं नाही झाला तर शिवसेना आपल्या स्टाईलनी दाखवून देणार।
नक्कीच आपण बघितलं की शिवसेनेची स्टाईल आता पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे आणि शिवसेने स्टाईलमध्ये उत्तर द्यायला देखील सुरुवात झालेली आहे. त्या स्टाईलचं एक उदाहरण म्हणजे काल बांगलादेशचा झेंडा जाळला. त्या झेंडा जाळण्यामध्ये तुम्ही पण होता. काय शिवसेनेची नक्की स्टाईल? शिवसेनेची स्टाईल म्हणजे तुम्हाला पूर्वीपासूनच माहिती आहे, आम्ही एकदा जर मनावर घेतलं आणि वरून जर आदेश आला तर त्या आदेशाचे पालन करणारे आम्ही शिवसैनिक मावळे आहोत. आम्ही असे मिंदेकाठासारखे फुटून जाणारे नाही. आणि आता सुद्धा जे इलेक्शन झालेलं आहे ते कुठल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही झालेलं, ई मशीनच्या मुद्द्यावर झालेलं आहे. आम्ही पहिल्यापासून सांगत आलो, एक्झिट पोलचे निकाल सुद्धा तुम्ही बघा, मतदान होईपर्यंत शिवसेनेच्या बाजूने होते. ज्यावेळेस मतदान क्रिया पूर्ण झाली तिथून पुढे एक्झिट पोल बदलत गेले आणि आम्ही सांगत होतो की दुसरे मतमोजणीच्या दिवशी 11च्या नंतर एक्झिट पोल पूर्णपणे बदलले जाणार आहे आणि ते 11 वाजेपर्यंत विरोधी पक्षाच्या बाजूने होते. 11च्या नंतर ते मोदीच्या म्हणजे भाजपच्या बाजूने सगळे निर्णय केले. ही अशक्य गोष्ट आहे की 155 जागा लढून तुम्ही 135 जागा निवडून आणता. हे कुठे लहान मुलगा सुद्धा सांगेल की हे होऊच शकत नाही. मिंदेचं त्याचे 40 आमचे आमदार तिथं पळून गेलेले, त्याचे 57 सीट येते ते कुठल्या पद्धतीने येतात, त्यांना सुद्धा सगळं मॅनेज करून ठेवले. ही अशक्यातली गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली. तर त्यांच्यात जर खरंच दम असेल ना, आता महानगरपालिकेच्या निवडणूक कुठल्याही एका महानगरपालिकेची त्यांनी बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यावे, एकाच महानगरपालिकेची, आणि त्याच्यात काय जे खरं खोटं होऊन जाईल आणि त्याच्यानंतर त्यांनी मशीनचा वापर करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघितलं की त्यांनी म्हणतात की बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्यायला पाहिजे. मरकडवाडीमध्ये हा प्रयत्न झाला, परंतु तो प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याबाबत काय सांगा? खऱ्या अर्थाने हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे. कारण का लोकशाहीची हत्या 2014 पासून राजरोसपणे केली जाते, नुसती केलीच जात नाहीये. त्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने, शिवसेनेच्या वतीनं, इतर सर्व इंडिया फ्रंटच्या वतीनं देशात संविधान बचाव यात्रा फार मोठ्या प्रमाणात जागृती त्याबद्दल करण्यात आली. लोकसभेला सुद्धा महाराष्ट्रात जो कौल जनतेने दिला, 4 महिन्यात इतक्या लवकर कसं काय लोकांचं परिवर्तन होईल? मला एक सांगा, लाडकी बहीण योजनेचा फॅक्टर चालला. लाडकी बहीण नाही, फक्त ईव्हीएम, लाडका ईव्हीएम मशीन चाललेली आहे, बाकी काय ना चाललंय. लाडक्या बहिणींना सुद्धा माहिती आहे, एका हाताने दिलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने असं घेतलेलं आहे. एका बाजूला 1500 रुपये दिलेत आणि साहित्य रोजगार जेवढ्या जीवनावश्यक वस्तू त्याच्यामध्ये भरमसाठ. जे 105 रुपयाला तेलाचं पाकिट होतं 1 लिटरचं, ते झालं 150 रुपये, 155 रुपये, 160 रुपये. आज मला सांगा, इथं माता भगिनी आहेत, कांदा आणायला गेले, काय अवस्था आहे कांद्याची? शेवगाचं 650 रुपये शेवगा आहे, ही आज परिस्थिती आहे. लसूण बघा 600 रुपये. सर्वसामान्य माणसांच्या घरातलं जे काही जीवनावश्यक वस्तू त्या सगळ्या गायब करून टाकलेल्या आहेत. दूध काय चाललंय, दुधात 57-58 रुपये लिटर आहे. काय करायचं? त्याच्यावर बोलायला एक वेळ आहे का? पण लोकांना धार्मिक तेढ निर्माण करून त्यांना हे करून मग हे सगळं अदानीने पैसा पुरवून केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातले मोक्याच्या जमिनी कवडीमोल भावात घेण्यासाठी धारावी, तेच ना, सगळं कवडीमोल भावात घेऊन हे करण्यासाठी अदानी राष्ट्र झालेलं आहे. महाराष्ट्र राज्य राहिलेलं नाहीये मोदी आणि शहाच्या कृपेने. पण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शूर मावळ्यांचा आहे. यांनी किती ईव्हीएमगिरी जरी केली, मरकडवाडीने त्यांना हे केलं, अशा अनेक मरकडवाड्या ग्रामीण भागात आता तयार होणार आहेत, जेणेकरून भविष्यात ह्या केंद्र सरकारला, निवडणूक आयोगाला आणि राज्य शासनाला येणाऱ्या महापालिका, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका, नगर परिषदेच्या ह्या मतपत्रिकेवरच घ्याव्या लागतील. अन्यथा जनता आता शांत बसणार नाही. जनतेला कळून चुकलंय. ईव्हीएम सुद्धा सगळ्या गुजरातवरनं मागवल्या. निलेश सत्यारांचं स्टेटमेंट होतं सगळ्या वर्तमानपत्रात की बाबा, जर महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगाकडं एवढ्या 44,000 वोटिंग मशीन्स होत्या, तर प्रायव्हेट कंपनीला टेंडर देऊन, सुरतच्या रविराज कंपनीला टेंडर देऊन काय ह्या मशीन्स मागवल्या? ह्याच्या मागं काय गौड बांधाले? काय गौड बांधले मला सांगा. ज्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेचं निवडणुकीचा फॉर्म भरायचं शेवटच्या दिवशीचे विड्रॉलचा शेवटचा दिवस, त्या दिवशी प्रत्येक मतदारसंघात कळलं बाबा आता हे एवढे उमेदवार फायनल झालेले आहेत. त्याच्यानंतर लगेच ही सगळी तयारी केली गेली. तुम्ही प्रचारात असताना यांनी यांचा डाव साधलेला आहे, कपटी शाह मोदींनी. त्यामुळं महाराष्ट्रातली जनता ही महाविकास आघाडीच्या सोबतच होती, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच होती. पण यांनी सगळं कटकाप्रस्थान करून हा सगळा रडीचा डाव केलेला आहे. या इलेक्शनच्या रिझल्ट वरती बाबा आढाव लगेच लाक्षणिक उपोषणाला बसले. त्यावेळेस उद्धव साहेब आपले त्यांना भेटीला देखील आले होते. बाबा आढाव म्हणाले की मी आजपर्यंतच्या भरपूर इलेक्शन बघितलेत, भरपूर रिझल्ट बघितलेत, असा रिझल्ट मी आजपर्यंत बघितला नाही. काय सांग? धक्कादायकच आहे. कारण का सर्वसामान्य माणसाचा जो मूड होता तो हे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, मिंदे सरकार, हे उलटवून लावण्याचा मूड होता. पण ह्यांनी काय केलं? आज मला सांगा ना, आपल्या घरात दिवाळी आली तर साधं गरीब असू दे श्रीमंत,
घरात रंगरंगोटी, दिवाळी, आकाशकंदील लावत. आज महाराष्ट्रात यांचे एवढे राक्षसी यांना बहुमत मिळालं. कुठं जल्लोष दिसला का तुम्हाला? अक्षरशः महाराष्ट्रात सुतक पसरले, सुतक शोकाकळा पसरलेली आहे. कुठेही चांद्यापासून बांद्यापर्यंत, गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत कुठेही तुम्हाला आनंदोत्सव दिसला का? काय त्यांच्या चेले चपाटे आहेत ते मीडियावर काय चमकले असतील तेवढेच फक्त, बाकी कुठेच नाही. कुठला माणूस त्यांनी जे आत्ता ह्या मतदारसंघात असतील किंवा महाराष्ट्रात जिथं जिथं निवडून आलेले आमदार त्यांच्या चेहऱ्यावर तरी हास्य आहे का मला सांगा ना. त्यांना त्यांचं अंतर्मन खातंय की आपण काय चुकलोय, आपण सगळं खोटं करून निवडून आलेलो आहोत. नक्कीच आपण बघितलं की महाराष्ट्राच्या इलेक्शन वरती कुठेही आनंद महाराष्ट्रामध्ये पसरला नाही, महाराष्ट्रामध्ये सुतक लागले असं शिवसेनेने सांगितलं. यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. मी मेघराज गवारे, तुम्ही बघता झिरो रिपोर्ट. धन्यवाद.